सध्या धुळे शहरासह जिल्ह्यात गुंडगिरी लोकांचं थैमान चाललेलं आहे की क्षुल्लक कारणावरनं थोडाही गाडीचा कट लागला की व्यवसायामध्ये शेजारी असला किंवा काही दुसरं कारण असलं, क्षुल्लक कारणावरनं 5-7 लोकांच्या गँगने त्या संबंधित व्यक्तीला जबर मारहाण करायची, प्राणघातक हल्ला करायचा आणि त्याच्याच विरोधात दरोड्यासारखे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करायचे असा आणि हा प्रकार चाललेला आहे। मारझोड करताना त्याची व्हिडिओ क्लिप बनवायची, ती सगळीकडे स्वतःहून व्हायरल करायची की जेणेकरून आमची कशी दहशत आहे, आमचं काहीच होत नाही असा दाखवण्याचा ह्या गुन्हेगारी आणि गुंडगिरी स्वरूपाच्या लोकांचा प्रयत्न आहे। आणि या गुंडांमध्ये जास्तीत जास्त सहभाग जर असेल तर अवैध धंदे हा प्रकार चाललेला आहे। मारझोड करताना त्याची व्हिडिओ क्लिप बनवायची, ती सगळीकडे स्वतःहून व्हायरल करायची की जेणेकरून आमची कशी दहशत आहे, आमचं काहीच होत नाही असा दाखवण्याचा ह्या गुन्हेगारी आणि गुंडगिरी स्वरूपाच्या लोकांचा प्रयत्न आहे। आणि या गुंडांमध्ये जास्तीत जास्त सहभाग जर असेल तर अवैध धंदे करणाऱ्यांचा सहभाग आहे। त्यामुळे ह्या चालू महिन्यातच अशा 3 घटना घडल्यात की योगेश चव्हाण, रोहित सानप, आता परवा दिवशीच मिलिंदबाई साने यांच्यावर सामूहिकरित्या मारझोड केली आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले दरोड्याचे। म्हणून आम्ही माननीय SP साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो होतो की धुळ्यामध्ये सर्वसामान्य जनतेला भीतीचं वातावरण आहे, यांना दिलासा पाहिजे। आपण गुन्हेगारांवर, या गुंडांवर कडक कारवाई करावी। काही वेळेस हे गुंड आपल्या सार्वजनिक बैठकीमध्ये सुद्धा सामील असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की आमचं किती प्रस्त आहे। तर अशा गुंड लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि पीडितांवर, अन्यायग्रस्तांवर जे खोटे गुन्हे दाखल आहेत ते बेसमरी करावे किंवा काढून टाकावे व पीडितांना अटक करू नये। या संदर्भात आम्ही एक धुळ्यातले जाणकार नागरिक म्हणून माननीय SP साहेब श्रीकांत ढिवरेजी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। इस तरह की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे JBTV न्यूज़ को सब्सक्राइब करें और लाइक करें। सध्या धुळे शहरासह जिल्ह्यात गुंडगिरी लोकांचं थैमान चाललेलं आहे की क्षुल्लक कारणावरनं थोडाही गाडीचा कट लागला की व्यवसायामध्ये शेजारी असला किंवा काही दुसरं कारण असलं, क्षुल्लक कारणावरनं 5-7 लोकांच्या गँगने त्या संबंधित व्यक्तीला